मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्वत्र बर्फ दिसतोय आणि त्या बर्फामध्ये ही कोंबडी अडकून राहिली होती, फसली होती. मात्र तिथे बचाव पथकातील काही कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि त्या कोंबडीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्यावेळी तिच्या कोंबडीच्या अंगावरती जो बर्फ होता तो बाहेर काढला, त्यावेळी मात्र ही कोंबडीच्या खाली त्यांनी जे पाहिलं ते पाहिल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आल्याचं पाहायला मिळालं. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय चारी बाजूने बर्फ पाहायला मिळतोय आणि ह्या बर्फामध्ये ही कोंबडी पूर्णपणे बर्फाची चादर ही त्या कोंबडीच्या अंगावरती अंतरली गेली आहे. आणि अशावेळी ही कोंबडी संकटात आहे की काय पाहून बचाव पथकातील कर्मचारी ही तिच्या मदतीला धावले आहेत. पहिल्यांदा त्या कोंबडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या अंगावरती जो बर्फ आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला त्या बर्फातून बाहेर काढलेलं आहे. बाहेर काढल्यानंतर मात्र कोंबडीच्या खाली त्यांनी पाहिल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसतो, कारण की त्या कोंबडीच्या खाली चिमुकली तिची छोटीशी पिल्ली ती आई कुशीत घेऊन बसली होती. तिनं असं का केलं असावं, तर आपल्या पिलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी तिने हे असं केलं होतं. हे पाहिल्यानंतर मात्र या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मित्रांनो, आई ही आईच असते. तिनं आपल्या पिलांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी स्वतः ती थंडीत कुडकुडत बसली आणि ती बर्फाची चादर आपल्या अंगावर ओढून घेतली, पण आपल्या पिलाला संरक्षण देण्याचं काम केलं. अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, आई ही आईच असते. ती मुख्य प्राण्यांची असो किंवा माणसाची असो, ती आपल्या पिलांना कधीही संकटात किंवा अडचणीत पाहू शकणार नाही. आणि आपल्या मुलावरती किंवा आपल्या पिलावरती किती काळजी करते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. एवढ्या मोठ्या बर्फामध्ये, एवढ्या मोठ्या कडाक्याच्या थंडीमध्ये फक्त आपल्या पिल्लाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ती बर्फाची चादर आपल्या अंगावर ओढून घेतली, जेणेकरून आपल्या पिलांना थंडी वाजणार नाही. अशा प्रकारचा हा आईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस स्पोर्ट चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.